कामं तर चालूच असतात तुझी, पण आशूला विसरली नाहीयेस ना? नाही म्हणजे वस्तीत राहायला गेलाय तो. मी विसरेन का आशूला? पण मग अजून किती दिवस राहणार आहे तो तिकडे? माझा मुलगा आहे तो. कधी गेला, किती दिवस झाले चांगलं माहिती आहे मला. आणि फोन केला होता मी त्याला. मग काय बोलणं झालं? नाही म्हणजे त्याला सांगितलं नाहीस का इकडे यायला? अजून किती दिवस राहणार आहे तो त्या वस्तीत? हो, पण कारणाशिवाय नाही राहू देते. त्याला जे काम सांगितलंय ना ते करूनच येईल तो. पण अजून किती वेळ लागणार आहे? डिवोर्स बद्दल बोलायचं होतं, बोलायचं आणि निघायचं ना पटकन. हो अगं कीर्ती, पण हा विषय नाजूक आहे. त्यासाठी हवा तो वेळ द्यायला नको का? नाही कळतंय मला वेळ का लागतोय ते. भाऊंनी सांगितलं ना त्याला अजून 2 दिवस राहा म्हणून, म्हणून वेळ लागतोय. पण हे कसं करणार आहे का आशू तिकडे? नाही म्हणजे ते शिवासोबत त्या वस्तीतल्या माणसांसोबत कसं मॅनेज करणार आहे? आयुष्यात दारूचं कधी न नाव काढणारा आशू ती आयुष्यात आल्यापासून दारू प्यायला लागलाय. आणि आता त्या वस्तीत राहतोय म्हटल्यावर तिकडे त्याला काय काय सवयी लागतील ना काय माहित. कीर्ती चांगलं बोल ग, भाऊ आहे तुझा तो. असं काही होणार नाही. असं काही होऊच नये हे मलाही वाटतंय. पण संगत, वाईट संगत माणसाला काय करायला भाग पडेल ना काही सांगता येत नाही ग. त्यात आपला आशू साधा आहे, शिवाला काही पडली नाहीये त्याची, पण आपण आपल्या आशूला असं भरकटू देऊ नाही ना शकत. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे, तू त्यांना बोलवून घे इकडे. नाही म्हणजे आशूला बोलव, तिला तिकडे राहायचं असेल ना तर राहू दे, काही फरक पडत नाही. आणि आशू जर डिवोर्स बद्दल बोललाच असेल तर प्रश्नच मिटला, ती येणारच नाही ना. पण प्लीज आशूला बोलवून घे आई, मला खूप काळजी वाटते त्याची. आणि त्याच्याशिवाय हे घर सुनं सुनं वाटायला लागलं आता. बघते काय करायचं. काय झालं? बोलत का नाहीयेस मग? ठीक आहे तुला एकट्याला राहायचंय का? चल. शिवा, थँक्यू. तू त्या गुंडांपासून मला वाचवलंस आणि दारूचंही घरात कळू दिलं नाहीस. थँक्यू सो मच. अरे कसं कळू देईन? आता देसाईंची इज्जत ती माझी इज्जत. तुझ्या नावाचं हे मंगळसूत्र बांधलंय. मला नाही आवडणार माझ्या नवऱ्याला कोणी काही बोललेलं. आणि तुला एक सांगू का, म्हणजे या वस्तीतल्या लोकांचा तुला खूप त्रास झाला असेल, पण त्यांचा खूप जीव आहे अरे तुझ्यावर. खूप मानतात तुला. वस्तीतल्या लोकांची घरं नकळत विकली जात असताना तेव्हा तू त्यांच्या मदतीला धावून आलास. ते खूप असा रिस्पेक्ट करतात तुझा, मानतात तुला खूप. शेवटी जावई आहेस तू या वस्तीचा. ते दिसलंच मला त्या दिवशी. जावई बापू. बरं शिवा, तू माझी डिग्निटी खरंच वाचवतेस. आणि आय नो मी असं हे दारू प्यायला नको होतं, ते खूप चुकीचं आहे. मी नाही करणार. आणि मी काय अरे हॅलो आई. आशू, अरे काय रे, कुठेस तू? किती फोन केले मी तुला. हा अगं, माझं जरा डोकं दुखत होतं म्हणून झोपलो होतो. का का डोकं दुखतंय? बरं नाहीये का तुला? काय झालंय नक्की सांग बरं. हो बरं आहे ग. काल पत्ते खेळत होतो रात्री, सो उशिरापर्यंत म्हणून डोकं दुखत होतं. बरं ठीक आहे, तू एक काम कर, तू सरळ आजच्या आज घरी निघून ये. आजच? ओके ठीक आहे. आणि मला सांग, तू बोललास का तिच्या घरच्यांशी? नाही ते नाही अजून. ठीक आहे, मग एक काम कर, बोलूनच ये आणि येताना एकटाच ये. हो हो ठीक आहे, बघतो मी. हा ओके बाय. काय झालं? काय काय बोललीस ताई? आई म्हटली परत ये. म्हणजे मी पुढे होतो, तू थांब इथेच. मी कशाला थांबू? आय मीन मला असं म्हणायचं की तू थांबू शकतेस इथे, पण तू येत असेल तर चल, काहीच प्रॉब्लेम नाही. नाही नाही, मी पण आवरायला घेते ना, आपण निघूया. चालेल, मी पण येते. येस, मी आवरायला घेतो. हा पण ऐक ना, आपल्याला घरी जाण्याच्या आधी तुला गॅरेजवर यायला लागेल माझ्याबरोबर. का ग? अरे पाना गँगला तुझ्याशी जरा बोलायचंय. का?
शिवा आता असंच होणार ना, तू येणार मला भेटणार आणि परत निघून जाणार. अरे बाबा असंच असतंय, जगाची रीतच आहे ती. सासरी पोरगी गेली की ती 2 दिवस माहेरला येते आणि परत सासरी जाते. चालायचंच रे. मग आपण बदलूया ना ही रीत. ती काही कायमची चालली नाहीये. आणि लग्नानंतर हे पहिलं वर्ष आहे ना, मग या वर्षातले सगळे सणवार महत्वाचे असतात, त्यामुळे ती येत जात राहणार आहे. आता तुम्ही उगाच तोंड पाडून बसू नका. निघाली का शिवा? बरं झालं आलं. शिवानीची ओटी. बरं हे घे. ही शिदोरी माहेरून सासरी जाताना घेऊन जायची असते. सीताईंना सांग दिलीये म्हणून. आई हं. हे बघ, या आईकडनं आणि माझ्याकडनं तुला साडी बर का. 2 दिवस कसे गेले ना कळलेच नाही ग. आता तू जाशील खरी एकदम सुन सुन वाटेल बघ. इथून निघून जायची वेळ येते आशुतोष, आता तरी बोल. निघायचं? हा, निघायच्या आधी एक आजी तुमच्याशी जरा बोलायचंय. होय, मला बी बोलायचंय. चल कुठे? बोलायला जाऊया की. हा, आलोच आम्ही. चला.